सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत बोरगाव मेघे वर्धा येथील रहिवासी श्री रमेशरावजी देशमुख आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव आहे. ते आपल्या लहानोजी स्वानुभवला आपले अनुभव सांगणार आहे. दाजी जय गुरु. जय लहानोजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव रमेश भीमरावजी देशमुख. हो. मूळ राहणार माझं धामणगाव रेल्वे जवळ निपाणी गव्हा म्हणून आहे. हो. गव्हा निपाणी. हो. आणि मी अशोकनगरला शाळेमध्ये होतो. बरं. तर मी आमच्या इथले नामदेव महाराज बोके ते लहानोजी महाराजाच्या वाढदिवसाला जायचे. तर आम्हाला माहीत पडल्यानंतर आम्ही सर्व पोरं शाळेतील त्या टाकरखेडला जात होतो. तर एकदा काय झालं की मी ध्यान झालं आणि बाहेर निघालो. तर तेव्हा लहानोजी महाराजाची कौलाची झोपडी होती. त्या झोपडीमधून समोर महाराज आले आणि तंबाखू घोटत बसले होते. त्यांच्या समोर आपले लहानोजी महाराजचे भक्त मंडळी दर्शनासाठी आले ते उभे होते. तर मी एका जणाच्या पायामधून आतमध्ये गेलो लहानोजी महाराज जवळ आणि नमस्कार करायला लागलो. तेव्हा लहानोजी महाराजने त्यांच्याजवळ असलेली काठी उचलली आणि टोंगावर झाले आणि मला दोन्ही हातानं रट्टे मारणं चालू केले. हो. तर 15-20 मिनटं त्यांनी मला मारलं. हो. तर तेव्हा ज्यांची श्रद्धा आहे ते म्हणे या पोट्याला खरा प्रसाद दिला म्हणे. आणि ज्यांची श्रद्धा नाही ते का म्हणे ह्या का बुवा होय का म्हणे एवढीशा पोट्याला मारून राहिला म्हणे. उद्या मेलं तर म्हणे फालतू म्हणे हे येईल म्हणे. तर त्याच्यानंतर मला मारलं 15-20 मिनटं आणि त्याच काडीनं मला टोचलं. हो. तर झाले का म्हणे आता तू येत नको जाऊ म्हणे. तू येशील तर तिकडेच राहायचं म्हणे. इकडे नको येऊ म्हणे. इकडे फिरून नको पाहू म्हणे. त्याच्यानंतर लहानोजी महाराज 1-2 वर्षांनी गेले. त्याच्यानंतर मी 2-3 वर्षांनी वर्धेला आलो. तर मी चाललो होतो म्हणजे माझे आईवडील तर लहानपणीच गेले. तर मी चाललो होतो कौंडण्यपूरच्या यात्रेमध्ये आत्मदहन करायसाठी म्हणजे आत्महत्या करायसाठी. तेव्हा माझी वर्धेला बोरगाव मेघेला माझी आजीर आहे, मामाचं गाव आहे माझं, ती आली आणि असे कौंडण्यपूरच्या यात्रेच्या वेळेस. तर मी असं दरवाजाच्या आतमध्ये होतो तर आणि आजी बाहेर होती. तर म्हणे बाबू कुठं चालला. तर म्हणलं आजी मी कौंडण्यपूरला चाललो. म्हणलं काही जाऊ नको म्हणे. मी आली म्हणे तुमचं आता दरवर्षीचंच आहे म्हणे. त्याच्यानंतर आजी 8-15 दिवस आली आणि मला धामणगावला आणून मागितलं आणि 10 रुपये मला पैसे दिले. जा म्हणे 2 तिकिटा काढून आण म्हणे. मी तिकिटा काढून आणल्या आणि तेव्हा आजीला विचारलं आजी तू तर एकटीच आहे आणि मला 2 तिकिटा कशाला काढून आणायला लावल्या. तुला का करायला लागते म्हणे. तू आहे ना म्हणे. अरे म्हणलं मी कपडे नाही आणले काही नाही. तुला का करायला लागते म्हणे. माझ्या नाताचे कपडे. तिचा म्हणजे मुलाचा मुलगा माझ्या बरोबरचं त्याचंही नाव रमेशच होतं. मग इथे आल्यानंतर मला लहानपणापासून या भजनाचा ध्यान प्रार्थनेचा हे होता. तेव्हा मी आमच्या मामांनी या गावामध्ये 3 मंडळ होते खंजिरी भजनाचे. तर सर्वांना सांगितलं का माझा भाचा चांगलं भजन म्हणते आणि त्याला ध्यान प्रार्थनेचं हे आहे. हो. तर मला ते मग भजनामध्ये नेत होते. त्याच्यानंतर म्हणजे मग मी या MSCBला लागून गेलो. हो. MSCBला लागलो आणि तो मला लहानोजी महाराजाचा प्रसाद आहे. हां. काडीने जे मारलं तो लहानोजी महाराजाचा प्रसाद आहे. हे माझ्या जीवनात घडलं. हो. घडलेला प्रसंग आहे. हो. आज तुम्हाला मग त्यानंतर विवाह झाला तुमचा. हो. त्यानंतर विवाह झाला. सर्व्हिसला लागल्यामुळे. सर्व्हिस लागली. हो. बरोबर. तर मग तुम्हाला आज किती मुलं आहे. मला 3 मुलं आहे. बरं. हा मोठा वय
मधला आमच्या तिथे राहते आता हो, तुमच्या सोबत आला होता की नाही, त्याचे वडील मधले वय आणि लहान सतीश महाराज हो ते नागपूरला राहतात. ते नागपूरला राहते भागवत कीर्तन प्रवचन भागवत करतात ते. हो पहा. असा सत्संग लावून दिला म्हणजे एका निराश्रित पोराला, तुम्ही लहानपणी निराश्रितच का नाही, आई वडील नाही, लहानपणी वारून गेले हो आणि आत्महत्या करायला चालले होते कौंडण्यपूरला. कौंडण्यपूरला म्हणजे बाबाजीनं किती मोठा सत्संग लावला आणि सत्कर्मी सदुपयोगी तुमचं जीवन लावलं. पहा बाबाजी आज तुम्हाला गैरवरून येत आहे, मला सुद्धा आलं, कारण की प्रसंगच तसा आहे. पहा, तर तुम्ही जे काही समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव सांगितले आणि जो लिखित स्वरूपात सुद्धा तुम्ही जो अनुभव दिला, अगदी तंतोतंत आजही तोच सांगितला. जे काही अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय गुरु, जय गुरु, जय लहानोजी बाबा, जय समर्थ लहानोजी महाराज की जय.